बोललो का एक शब्द माझ्या वडिलांना धमकी करतो बघा. सांगायचं काय हे बघा धमकी येतात. हे बघा मॅडम कडे आलोय मी मॅडम कडे आलोय हे बघा वडिलांना धमकी देतात धमकी देतात. हे बघा कळलं का हे बघा कशी मी वडिलांना मॅडम कडे धमकी आलोय माझा काय संबंध मी तुमच्याशी बोललोय का एक शब्द बोललोय का तुमच्याशी काय संबंध मग बरोबर मी मॅडम कडे आलोय ठीक आहे आणि तू माझा काय व्हिडिओ काढतोय रे नाही ठीक आहे ना आमच्या शेतामध्ये आमच्या शेतामध्ये तू का आला आमच्या शेतामध्ये तू का आला आमच्या शेतामध्ये तू का आला आमच्या शेतात ते सांगतोय तुझं नाही काय मी नीट आम्ही तुझी भांडत नाही हे बघा तुझा संबंध काय हे बघा मला आमची मॅडम भांडतात कडे आलोय. हे बघा आमची भांडतात शेतामध्ये आमची आम्हाला दमदडी करतात लोक तू फक्त खाली आमच्या वावरात येत ना हा, तू ठीक आहे. फक्त तुला दाखवतो ये. ओके चालतंय ये आमच्या वावरात येतो तू हे बघा तुला दाखवतो तुझं हे बघा बाहेरची माणसं आणून आम्हाला दमदाटी आणि मारण्याचा प्रयत्न होतो इथं बघा ते सांगतो तू ये फक्त आता आमच्या वावरात ठीक आहे बघा हे बघा आम्हाला इथं धमकी येतात मारण्याची 3 व्यक्ती आहेत ते 3 व्यक्ती बघा आम्हाला धमकी देतात हे बघा मी तुझ्या 3 व्यक्ती बघा हे बघा आम्हाला बोलतात हे बघा कशी दमदाटी करतात आम्ही काय तू नीट बोल म्हणजे मग माझ्याकडे यायची काय कारण आहे मी आता तुमच्यावर बोललो का काय मी इथं- पण इथं आलो मी मॅडम कडे आलोय हे कळलं का तू फक्त माझ्या वावरात येते की तू ये फक्त तिथं. तुला दाखवतो तू ये पुढे हे बघा आम्हाला धमकी देतात आम्ही धमकी म्हणून तुम्हाला सांगतोय क्षेत्र कोणाचं? धमकी देतात तू फक्त माझ्या वावरापाशी परत क्षेत्र कोणाचं? ये तू माझ्या वावरात. हे बघा आम्हाला धमकी देते कशी बघा हा व्यक्ती आमच्या शेतामध्ये वारं भरतो तुझ्या वावरात आहे म्हणून तू उठतोय रे माझ्या मागं. त्याला मी बोलावं. हे बघा. तुझी हे बघा आम्हाला शिवाय येतात हे बघा आईवरनं म्हणजे हे बघा शिवी देतात तसलं सांगायचं नाही. राहू द्या ना. मी काय तुमच्याशी काय अण्णा. बोललो का काय? मी आवाज केला का मी काय बोललो का काय हे बघा हा, मग माझ्याकडे यायचं काय कारण तुम्ही माझ्या वावरात या की तुम्हाला सांगतो मग तुम्ही या फक्त तिथं या माझ्या वावरात नाही रस्ता गेला चल या माझ्या वावरात तुला दाखवतो. माझ्या वावरात बघून मी काय बघू तुला काय समज माझ्या वावरात तुझा काय समज माझ्यावर आहे का? ठीक आहे ओके चालेल त्याचा संबंध बदला दोन. त्याचा संबंध ठीक आहे. बदला. शिवाजी अंबाजी संबंध बदलून येतो ओ, चला त्याला ना ठीक आहे तो शिवाजी अंबाजीला संमती बदलून तो आपल्या शेतामध्ये येतोय तहसीलदार माने आतापर्यंत जेवढा मुरुम उचलला ना हा आतापर्यंत उचलला आतापर्यंत मुरुम उचलला त्यामध्ये हा शुभम नेवसे इथं सहमती आहे त्याची पूर्ण तो ट्रॅक्टर घेऊन इथं उपस्थित असतो आज ते आज माझ्या शेतामध्ये येतोय बघा त्या शेतामध्ये आम्हाला दमदाटी करतोय हाच माणूस तिसरा व्यक्ती शुभम नेवसे हा आमच्या शेतामध्ये येऊन आम्हाला वर दमदाटी करतोय हे बघा आतापर्यंत मुरुम चालणार पण हीच व्यक्ती मुरुम चोरणारी संपर्कात हेच व्यक्ती आहे त्याच्यामध्ये आमच्या संपर्कात येऊन आम्हाला त्रास देतोय तहसीलदार मॅडमचं कारण सांगून इथं उपस्थित राहणं कितपत योग्य आहे बघा नाव सांगतो तहसीलदाराचं हा माल कुणाचा आमचा मग आमच्या कारण झालं कधीचे कारण काय तुझा हिशेब अजून वाटणी झाली ना आमच्या हिशाची मोजणी झाल्या वाटणी होईल आमची त्यांचं लिहून आणलं पण संमती पत्र आहे. अजून वाटण्या झाल्या ना आमच्या कुटुंबाच्या या बघा ETS नोंदणी चालू आहे आपल्या गव्हर्नमेंटची हा तिसरा व्यक्ती की जो गव्हर्नमेंटची मोजणी राईट हा आमचा अधिकार आहे माझं घेणं आता इथं आम्ही उपस्थित झालो हा. आम्हाला तुम्हाला धमकी काय दिली आता मध्ये ETS शिव्या दिली तुम्हाला तुम्ही इथून जाऊन दाखवा आम्हाला हम्म. म्हणजे क्षेत्र माझं हा आता शेतकऱ्यासाठी सगळे वहिवाट तो व्यक्ती आता एक व्यक्ती तुम्हाला बोलला की इथून जाऊन दाखवा हे तुम्हाला एक रस्ता आहे नकाशामध्ये बोलतोय, म्हणजे आम्ही बघतो तुमच्या नकाशा म्हणजे तुम्हाला धमकी दिली याचा अर्थ तुमच्या जीवाला धोका आहे याचा आता अर्थ माने बघा तलाठी उभे आहेत हा मोजणी चालू आहे सगळं चालू आहे त्या सोबत चर्चा तलाठी मॅडमच्याकडे ऑफिसमध्ये काम असताना काय काय लोकांच्या प्रतिवर्त काय काय आपलं काय करायचंय माळाची मोजणी करायची किती मुरुम सुरू झालाय ओके या क्षेत्रात 600 गट नंबर 663 मध्ये आतापर्यंत मुरुम किती झाला 2013 सालापासून ते 2024 सालापर्यंत उत्खनन चालू आहे ओके त्या व्यक्तीनं स्टेटमेंट काय दिलं तुमच्याकडे की बाबा इथं मी तलाठी मॅडम भेटायला तलाठी मॅडम त्याला घेऊन आलेत मग याचा अर्थ काय त्यांची तो आतापर्यंत मुरुम युक्तानी पण होता हा हो आतापर्यंत पंचनाम्याला पण तो असतो प्रत्येक टायमाला त्याचा उपस्थित असतो काय ओके काही त्याचा आमचा काही संबंध नाही ठीक आहे ओके चालेल ठीक म्हणजे दुसऱ्या शेतामध्ये येऊन आपण दमदाटी करणं म्हणजे आमच्या शेतात येऊन ठीक आहे ओके म्हणजे उत्खनन करणारे कधी लाला संभाजी नेवसे शिवाजी अहमद जिजाबाबा सगळे बाबाजी
आमच्या मळाचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. मग आमचं कर्तव्य काय आहे? रक्षण करायचं. मग माळाचं रक्षण करायचं आमचं काम आहे. आणि रक्षण करायचं आतापर्यंत आम्ही मुंबई पश्चिम दिल्लीपर्यंत सगळ्याला अपडेट्स पाठवली. लाला साहेबांचे शिकून, जिजाबाई सगळ्यांनी शिकून सगळं कोण मळावं आलं का त्यांच्या वतीने मी सगळ्याचं माहिती घेतली आणि या मळाचं जिकर हाती त्या व्यक्तीने आता स्टेटमेंट असं दिलं की मी तलाठी म्हणून काम तलाठी मॅडम त्याला खरं बोललो तिथं. त्यांच्या कुठं त्यांनी दाखवत कागदपत्र. ओके. सरकारी कामामध्ये अडथळा. मी माझ्या बहिणीचं सर्टिफिकेट घेऊन आलो इथं मोजणी करायसाठी तर त्यांनी कागदपत्र मला दाखवावी. कुणाच्या मताने आल्यात कोणी